मंडळी बघू शकता इथे आलू परोठा झाल्यानंतर आता चना मसाला बनवण्यासाठी मी इथे तयारी करून घेत आहे। तयारीमध्ये मी बघू शकता 2 कांदे घेतलाय, 1 टोमॅटो घेतलाय, 7-8 ते मिरच्या डाऊन आहे, इतक्या जास्त तिखट नाही, 7-8 लाल मिरच्या घेतलाय आणि कोथिंबीर काड्यासहित घेतली। कोथिंबीरच्या काड्यांचा स्वाद खूप छान लागतो। मूठभर शेंगदाणे घेतले, मूठभर धने घेतले आणि 2 लसणाच्या पाकळ्या लसणाच्या कांड्या और लसणाच्या गड्ड्या काही म्हणू शकता, ते 2 घेतले आणि 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आणि हे सगळं परत एकदा सांगते, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडा कढीपत्ता आणि हे खोबरं आहे, धने आहे आणि त्याचबरोबर धने, खोबरे आणि शेंगदाणे, एवढं सगळं जिन्नस थोड्याशा तेलामध्ये मी छान असं आणि ह्याचमध्ये मी करणार आहे कुकरमध्ये करणार आहे मी चना मसाला। तर ह्याच कुकरमध्ये मी